कसं 7वी नापास कार्यकर्ता आहे तो पीआयला फोन करतो, रात्री मारमार झाली त्या 2 पोरं आपले सोडून द्या, 7वी नापास. तो पीआय 29 वर्ष पुस्तकं उलटी पालटी करून आला, तेव्हा हा 7वी नापास शिकतो. पीआय म्हणला जमणार तुम्हाला मोठ्या साहेबाचा फोन आहे, मोठा साहेब 12वी नापास. काय बोलायचे दोघं जमवणार आहे पीआय. आता त्यानं जर यांना इंग्रजी शिकली तर वन्स मोर म्हणतील मला सत्ता पैसा सत्ता पैसा दडपशाही गुंडशाही लय दिवस नाही चालत. तिला एक दिवस अंत आहे असं नाही चालत. सत्ता पैसा दडपशाही गुंडशाही ही लय दिवस नाही चालत, नाही चालत. सख्या भावाला नगरीतून काय का डरावलं नाही. तुम्ही अभ्यास करा. सख्खा भाऊ नगरीतून बाहेर काढला, तो एक भाऊ झोपून राहिला. कशाचे जोरावर? सत्तेचे पैशाचे जोरावर. कुणी कुणी पाठ करा, कुणी रावणाने बिभीषण कोण काढून दिला नगरीच्या बाहेर. झोपून कोण ठेवला? कुंभकर्ण. कशाचे जोरावर? पण जेव्हा लढायला कुणीच नाही राहिलं तेव्हा कुंभकर्णाला उठावं लागलं. हे ध्यानात ठेवा. त्या डोक्यातून नाही आला. ही सत्ता एक कधी ध्यानात ठेवायचं. सत्ता पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. हा तुमच्या लाख ज्ञानेश्वरी पाठ असेल तिथं चालत नाही. पण जेव्हा रावणाला कोणीच लढायला राहिलं नाही तेव्हा कोणाला उठवलं? बोला ना, कोणाला उठवलं? आणि कुंभकर्ण उठल्या उठल्या म्हणला मला उठवायचं कामच का? हे म्हणले हो त्या भावाने ते सीतापळून आणली, झटे झाले, युद्ध होणार आहे. तो कुंभकर्ण म्हणला ही रावणाला दुर्बुद्धी सुचली करून. ते म्हणले तुझ्या भावा सांगवा होतो तुला उठवलं. आम्हाला काय घ्या? तो कुंभकर्ण रावणा पुढे जाऊन रावणाला काय ना नाही तुला 80,000 बायका पाहिल्याच होत्या, तू अजून एवढ्या करायला लागला. पण तो हे काम करायला काय शब्द आहे? सीता आणायला तो म्हणला मी तुला प्रवचनाने बोलवलं, तुला युद्ध करायला बोलवलं. तुम्हाला युद्ध बिद्ध जमणार नाही, या युद्धात तू जगणार नाही. कुंभकर्णाचं वाक्य. आता जे युद्ध होईल येतात तुझा कार्यक्रम. तो रावण म्हणला तू असं म्हणलाच का? मग तो म्हटला म्हणलो नाही. रामाची संपत्ती दैवी आहे, रावणाची संपत्ती आसुरी आहे. विचार कर तू, तुझी संपत्ती कशी आहे? आसुरी आहे. रामाची संपत्ती दैवी आहे आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. तू या युद्धात मारणार आहे, माझं ऐक, सीता घेऊन दे. पण तू एकटा मारणार आहे असं नाही, तू मला घेऊन मारणार. तू म्हणलं तू तुला कसं काय घेणार? तुला म्हणजे त्याबरोबर युद्ध येणार म्हणलं. तू गेलो मी काय सत्तेला नाही घालत माझा कार्यक्रम. मग रावण म्हटला तू जर मारणार आहे तर तू माझ्याबरोबर येऊ का राहिला? तो म्हटला येण्याचं कारण आहे, आज तुझ्यावर संकट आहे, मी तुझा भाऊ आहे. जर तुझ्या बरोबर युद्धाला आलो नाही तर कलियुगात एकही भाऊ एकाच्या भावाच्या जवळ जाणार नाही. कलियुगातल्या माणसाला बंधू प्रेम करावं म्हणून मी तुझ्याबरोबर आहे. इतका कुंभकर्ण हुशार तरी यांनी नगरीच्या बाहेर आला. म्हणून रामचंद्रांनी पुरुष मंडळी महिला मंडळ जेवढे रामायणात युद्ध झाले एकाही युद्धामध्ये रामचंद्रांनी माणसाचा वापर केला नाही. तुम्ही तो बघितलं? जेवढे युद्ध झाले जटायूला जवळ घेतलं, वानराला जवळ घेतलं, पण माणसाला रामचंद्रांनी जवळ घेतलं नाही. इतकी रामचंद्रांची सायकोलॉजी फिट होती, मानसशास्त्र जाणलं होतं त्यांनी, ते माणसं जवळ केलं नाही. का घेतलं नाही? रामाने एका युद्धाला रामचंद्रांनी माणसं जवळ घेतली नाही. कारण मध्ये सीता लंकेत, लंका सोन्याची. उद्या जर यांना सीता शोधायला लावलं, हे एका भितारीला सुद्धा इट ठेवायचे नाही. इटाच्या इटा उपसून आणतील, वाहणाऱ्या बरी
ही आवडत नको. माझी सीताबाई तिथं हे सोनं घेऊन पडत सुटते, यांच्या नादी लागायला नको. आणि दुसरं कारण माणसं का नेली नाही, नाही हे धोकादायक आहे. हे 90 वर बनलं ते